तत्पुरुषाय विद्महे। मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती आणि ज्यांनी कार्यक्रमाला नुसतं होच म्हटलं नाही तर सांडू सरांबरोबर कार्यक्रम करणं म्हणजे साधारण 2 आठवडे तुम्हाला होमवर्क करावा लागतो आणि मगच तुम्ही स्टेजवर चढू शकता. हावरे सरांनाही माझ्यासारखा अनुभव आलेलाच असेल असं मला वाटतंय की 2 आठवडे ते सांगतील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, खूप होमवर्क करायचं छोटं आणि मग स्टेजवर यायचं. तर असे होमवर्क केलेले श्री सुरेश हावरे सरांना मी सांडू सरांना विनंती करते की त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती सौ हावरे या ठिकाणी आलेल्या आहेत. नलिनी ते हावरे, त्या तिघांनाही मी व्यासपीठावर यायचे आमंत्रण करते. टाळ्यांचा आग्रह मला करायला लागू नये अशी माझी इच्छा आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं ईशस्तवन म्हणण्यासाठी मी अंजली ती कानेटकर यांना व्यासपीठावर बोलवते. अंजलीताई MA सोशिओलॉजी आणि BEd आहेत. मूळचे इंदोरचे आहेत, म्हणजे त्या गायिका असतीलच ह्याच्याबद्दल काही हे नाही. गाण्याच्या 4 परीक्षा झालेल्या आहेत. सध्या सुप्रसिद्ध गायन शिक्षिका सुभदा दादरकर यांच्याकडे त्या शिक्षण घेत आहेत. तर त्या ठिकाणी उद्घाटन होईपर्यंत अंजलीताई ईशस्तवन सादर करतील. हे बघ खाली करू. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागेश्वरी, वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझ्या कृपेचे चांदणे, तुझ्या कृपेचे चांदणे, नित्यवर्षू दे अमुच्या श्री, नित्यवर्षू दे अमुच्या श्री वागेश्वरी. जय शारदे
वागेश्वरी वीणेवरी फिरता तुझी वीणेवरी फिरता तुझे चतुरा कलामय अंगुली चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे हे संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी विधि कन्यके विद्या धरी वागेश्वरी वागेश्वरी. काय माहिती आहे का, पुरस्कार मिळवल्यामध्ये नागपूरचे लोक आलेले तिथे आणि ती नागपूरची थंडी चेंबूरला आली आहे. चेंबूरची हवा तशी खूप चांगली आहे, त्यामुळे थोडासा त्यांच्या आवाजावर परिणाम झाला, नाही तर गाणं सुरेखच होतं. या ठिकाणी निमंत्रित जे व्यासपीठावर पाहुणे आले आहेत आणि आपण सगळे ह्या सुरेश हावरे सरांचा सन्मान श्री सांडू सर करणार आहेत. सांडू सर हावरे सरांचा सन्मान करतील. प्रतिष्ठाननी पुष्पगुच्छ न देता फळपरडी देण्याचं ठरवलेलं आहे आणि आज हावरे सरांचा सन्मान सांडू सर करणार आहे. श्रीमती एक छोटंसं गिफ्ट पण आहे. काय नाव? सौ हावरे नलिनी हावरे मॅडमचा सत्कार सांडू सरांच्या श्रुषा या पद्मिनी सांडू या ठिकाणी करणार आहेत. सूनबाई या ठिकाणी करणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आज आपण सर्वजण या ठिकाणी का जमलो आहोत तर दत्तात्रय कृष्ण सांडू पुस्तक वितरण पुरस्कार वितरण सोहळा. तर हे प्रतिष्ठान नक्की काय आहे, आपण कुठल्या कार्यक्रमात आलेलो आहोत. तर हे दत्तात्रय कृष्ण सांडू जे होते ते कोकणातले होते. आपल्याला मार्ग मिळावा, जनरली कोकणातनं मार्ग मुंबईपर्यंतच येतो, तो तसा त्यांचाही आला. अतिशय वळणदार हस्ताक्षर आणि काम करण्याची जिद्द, त्यामुळं मुंबई हायकोर्टात नोकरी लागली आणि आयुर्वेदाचं बाळकडू घरातच आईवडिलांकडनं मिळालेलं होतं. नुसती नोकरी करावी, 10 ते 5 नोकरी करावी एवढं सोपं त्यांचं काम नव्हतं. तर त्यांनी आयुर्वेदात संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर आयुर्वेदाचा अभ्यास सुरू केला आणि आयुर्वेदाचा अभ्यास चालू असताना त्यांनी वेगवेगळे रस बनवले, काढे बनवले आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना जाऊन दिल्यानंतर त्याचा परिणाम त्यांना दिसायला लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हा मार्गसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे. मग कोकणातनं त्यांची छोटी भावंडं होती, एक 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 करून ते मुंबईमध्ये आले
आणि म्हणून दत्तात्रय कृष्ण सांडू ब्रदर्स निर्माण झालं आणि तो व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आजही तो चालू आहे आणि अगदी आजी पणजीच्या काळातले लोकही त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे अगदी चक्क सर्दी झाली की सांडूंचा काढा घेऊन ये रे तुला बरं वाटेल, असं बऱ्याच डॉक्टरांची दांडी उडवण्याचं काम हे सांडू लोक करत असतात, काढे देऊन देऊन लोकांचे. तर तसं झालेलं आहे आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम त्यांच्या पुढच्या पिढीने केला. आता पुढच्या पिढीने पण जे मागचं सगळं तयार आहे, ज्याला गुडविल आहे ते करावं की नाही, पण तसं नाही. हे सांडू लोक एकदम वेगळे. त्यांनी प्रत्येकाने आपला एक वेगळा नवीन रस्ता सुरू केला. सांडू सर आले, ते CA झाले, स्वतःची फर्म केली, त्यांची मुलं आली, त्यांनी ते बिल्डर झाले, त्यांनी चेंबूरमध्ये असंख्य घरं बांधायला सुरुवात केली. म्हणजे ह्या लोकांना कुठल्याही व्यवसायात अपयश आहे असं अजिबात नाही. त्यामुळं ते सांडू ब्रदर्स असेच पुढे पुढे चालत राहणार आहेत. ह्याची स्थापना 2009ला झाली. आता ह्यांच्यातलेच काही लोक असे आहेत की ते कविता करतात, कविता उत्तम सादर करतात. ते व्यवसायाने CA असले तरी चालतील, पण ते कविता लिहितात, उत्तम सादर करतात, त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात. त्यांना की नाही अशा पंढऱ्या म्हणजे लोकांना गोळा करून कविता वाचन ह्याचे त्याचे कार्यक्रम करण्याची फार हे असते. तर असेच त्यांचे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी, स्वतःची हौस आणि सगळ्या घराला बरोबर घेऊन जाण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम सुरू केला. बरं, हा कार्यक्रम फक्त छान छान दिसण्यासाठी किंवा कवितांसाठी नाही आहे, तर ह्याच्या पाठीमागे त्याचं एक सामाजिक अधिष्ठान आहे. हे लोक कॅन्सरग्रस्तांना मदत करतात, अन्य गरजूंनाही अधिक मदत करतात आणि शाळातील हुशार मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचं काम, संस्कृत भाषा पुढे जावी ह्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम, असं हे लोक करत असतात. तर आजचा जो पुरस्कार सोहळा आहे तो उत्कृष्ट कथासंग्रह, उत्कृष्ट कविता संग्रह, बालवाङ्मय, संकीर्ण साहित्य आणि उत्कृष्ट कादंबरी ह्या वेगवेगळ्या प्रकारात आहे. बरं, ह्याला 1-2 नंबर नाही आहेत. त्यांनी उल्लेखनीय आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे कसं आहे, एखाद्याला 78 मार्क पडलेत आणि एखाद्याला 80 मार्क पडलेत, तर तो 78वाला काही इतका छोटा नाही होत ना, म्हणून आम्ही त्याचं नाव फक्त उल्लेखनीय आणि विशेष उल्लेखनीय असं केलेलं आहे. आणि हे करत असताना त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा संपर्क वेगवेगळ्या लोकांशी यायला लागला. तर त्यांना असं वाटलं की हे वेगवेगळे लोक फक्त स्वतःच्या व्यवसायातच काम करत आहेत, तर ते इथपर्यंत कसे आले, तर त्याचं माहिती किंवा त्याचं हे आजच्या तरुणांना कळावं म्हणून अशा लोकांची मुलाखत घेण्याचं काम आनंद सांडू सर करतात. आनंद सांडू सरांची मुलाखत हा साधारण 15 दिवसाचा होमवर्क असतो. म्हणजे ज्याला मुलाखत द्यायची त्याला पण आणि ते स्वतः पण असं ते करून अशी साचेबद्ध टाईम टू टाईम अशी मुलाखत तुमच्यासमोर आलेली असते. त्याचा आनंद तुम्ही दरवर्षी घेताच आणि यावर्षी पण घेणार आहात. आता आणखीन एक ह्याच्यामध्ये एक भाग असा आहे की हे प्रतिष्ठान ह्या पूर्ण महाराष्ट्रभर साधारण 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 इथपर्यंत त्या वर्षभरात जी पुस्तक प्रकाशित झाली ती प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधनंच आजचे पुरस्कार निवडले गेलेले आहेत. आणि पुढचंही पुरस्कार सोहळ्याचं हे त्यांनी जाहीर केलेलं आहे की 23-24मध्ये असलेल्या लोकांनीसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तर ही आलेली पुस्तकं आहेत, ह्याचं काय करायचं, तर आलेली पुस्तकं वेगवेगळ्या शाळांमधनं तर जातात, नुसते चेंबूर, कुर्ला, घाटकोपर इथपर्यंत न जाता मूळ हे सांडू लोक मूळ बिलकुल विसरलेले नाहीत. कोकणातल्या सगळ्या जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये ही पुस्तकं जातात आणि त्यांच्या ग्रंथालयांमधनं त्यांच्या शाळांमधनं ही मुलं ती पुस्तकं वाचतात. म्हणजे आज जो माणूस पुरस्कार घ्यायला इथे आलेला आहे त्याचं पुस्तक कुठले कुठे पोचणार आहे. आय थिंक माझ्या ओळखीचे एक गृहस्थ राजापूरहून इथे आलेले आहेत एका शाळेमधनं. त्यांना मी दरवर्षी ह्या सोहळ्यामध्ये बघते आणि ते येतात आणि ही पुस्तकं इथून तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. तर हा विनामूल्य पुस्तक प्रदान सोहळा जो आहे तोही या प्रतिष्ठानचा एक भाग आहे.
बरं, ह्याच्यासाठी आणखीन काय करायचं आहे? जर तुम्हीही अशा कुठल्या शाळांना, कुठल्या विभागांना, कुठल्या गावातल्या ह्यांना ओळखत असाल आणि तुम्हालाही अशा प्रकारची विनामूल्य पुस्तकं हवी असतील तर प्रतिष्ठानचे अनंत सांडू सर ह्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि अशी पुस्तकं त्या शाळांपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे हे प्रतिष्ठान करते तर त्याला आपला हातभार लागेल असं मला वाटतं. आता या ठिकाणी सन्माननीय अतिथी म्हणून आपण डॉक्टर आशुतोष रारावीकर यांना बोलवलेलं आहे. तर मी सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. डॉक्टर आजच्या कार्यक्रमाचे विशेष सन्माननीय अतिथी डॉक्टर आशुतोष रारावीकर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संचालक आहेत. भारताच्या अर्थ मंत्रालयाचे संचालकपदही त्यांनी भूषवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ व प्रतिभाशाली साहित्यिक, डॉक्टरेट, MBA, MA, नेट, CAIIB, अमेरिकेतील CFA इन्स्टिट्यूट आणि IFM हार्वर्ड इन्स्टिट्यूट, MIT यांच्या प्रमाणपत्रांचे ते मानकरी आहेत. 12वीच्या बोर्डात सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक त्यांनी पटकावलेलं आहे. 200हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेलं आहे. अमर्त्य सेन आणि साहिर हृदयान्वी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. शांताबाई शेळके साहित्य गौरव पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार आणि भाषासारथी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. जागतिक वाचक वर्ग लाभलेली व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून प्रशंसा झालेली त्यांची विपुल आर्थिक आणि ललित साहित्य संपदा असून कुसुमाग्रजांनी प्रशंसापत्र देऊन त्यांना गौरवलेलं आहे. त्यांची बँकिंगवरील पुस्तके भारताच्या अर्थमंत्र्यांच्या हस्ते अलीकडे प्रकाशित झाली आहेत. यशपुष्प हे त्यांचे पुस्तक मराठी साहित्याचा मानबिंदू मानला जातो. मुंबई विद्यापीठ, पुणे येथील गोखले अर्थशास्त्र अभिमत विद्यापीठ अशा विश्वविख्यात संस्थांच्या संचालक मंडळांचे ते सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय व्याख्याते, सुमधुर शास्त्रीय गायक, लोकप्रिय वक्ते आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व योगविद्या प्रशिक्षित आध्यात्मिक साधक अशी त्यांची अष्टपैलू ओळख आहे. तुम्ही सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. डॉक्टर आशुतोष रारावीकर. नमस्कार. माननीय श्रीयुत आनंदराव सांडूजी, श्रीयुत हावरेजी, सौ हावरेताई, माधुरीताई शिंदे, अंजलीताई गाडगीळ, अरुणजी म्हात्रे, अशोकजी नायगावकर, सर्व पुरस्कार विजेते आणि बंधू भगिनींनो, जिथे मी बालपणापासून वावरलो ते ऐतिहासिक आणि औद्योगिक उपनगर चेंबूर इथे आज या साहित्याच्या आनंद मेळ्यात आपल्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतो आहे. आनंदाचा आणि स्नेहाचा अक्षय स्रोत असलेले आनंदराव सांडू यांच्या छत्रछायेत आणि सान्निध्यात हा सोहळा होतो आहे. आनंदराव यांच्यासारख्या एका व्यासंगी साहित्यिक, गायक, वक्ते आणि संस्कृतप्रेमी सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाने हा सांस्कृतिक कार्यक्रम होतो आहे ही मन प्रसन्न करणारी गोष्ट आहे. आज सफला एकादशी आहे. आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना सफल होवोत ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. साहित्य, समाजसेवा आणि सांस्कृतिक प्रांगणात
गेली 2 दशके कार्यरत असलेल्या दक्रू सांडू प्रतिष्ठानची या साहित्य पुरस्काराच्या उपक्रमासाठी मी मनपूर्वक प्रशंसा करतो. तसंच सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन. हे पुरस्काररूपी सन्मान सर्वांना आगामी कामगिरीसाठी सदैव प्रेरणा देत राहतील. मित्रहो, साहित्य हा शब्द संहितेपासून तयार झाला. त्याचा अर्थ एकत्र असणे हा आहे. सर्वांना एकत्र आणून स्नेहबंध दृढ करणारा हा कार्यक्रम, अनमोल विचार देणारी भारतीय संस्कृती, अमृताचा अनुभव पावलोपावली देणारी मराठी भाषा आणि जीवनाला अर्थपूर्णता देणारं मराठी साहित्य, हे सर्व अतिशय आनंददायी आहे. आचार्य अत्रे यांनी एकदा असं म्हटलं की गर्द झाडांच्या सावलीत पुस्तकांच्या ढिगात धुंद होऊन पडणं हे माझ्या जीवनाचं स्वप्न आहे. लोकमान्य टिळक एकदा म्हणाले होते, त्यांना कोणीतरी विचारलं, तुम्हाला स्वर्ग हवासा वाटतो का? तेव्हा ते म्हणाले की मला स्वर्गापेक्षा पुस्तकं हवीशी वाटतात, कारण माझ्या पुस्तकांच्या मदतीनं मी माझा स्वर्ग हवा तिथे निर्माण करू शकतो. शुद्ध आचार, योग्य विचार आणि चांगला संस्कार यातून येतो जीवनाला आकार आणि स्वप्न होतात साकार. साहित्य हे स्वप्नात रममाण होण्याचा आनंद देतं आणि ती पूर्ण करण्याचा मार्गही दाखवतो. जीवनाची उद्दिष्ट 2, वेदनेपासून मुक्ती आणि परम आनंदाची प्राप्ती. त्यांच्या प्राप्तीचा चिरंतन मार्ग दाखवतं ते साहित्य. जीवनाची आशा देतं ते साहित्य आणि तिच्या पूर्तीची दिशा दाखवतं ते साहित्य. बॉक्सिंगच्या खेळामध्ये एक नियम आहे, प्रतिस्पर्धी कितीही वेळा पडला तरी त्याचा पराभव समजला जात नाही, पण जेव्हा तो उठायला नकार देतो तेव्हा त्याला पराभूत घोषित करण्यात येतं. आयुष्याच्या खेळात आपल्याला असंख्य प्रकारच्या दुःखातून पुन्हा उठून उभं राहण्याचं सामर्थ्य हे आपल्याला साहित्यातून मिळत असतं. साहित्याच्या अनमोल अक्षरातून संतुलित जीवन जगण्याची संजीवनी विद्या समाजाला मिळावी. सेवा आणि साधना या 2 मंत्रांचा जागर त्यातून होत राहावा. निसर्गाचा ऋतू कोणताही असो, उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा, माणसांचा ऋतू एकच आणि त्याचं नाव जिव्हाळा. हा जिव्हाळा सतत अशा कार्यक्रमातून वाढत राहतो. आज 7 तारीख आहे. 7 हा आकडा महत्त्वपूर्ण आहे. 2024 मधला आजचा 7वा दिवस. आकाशात सप्तर्षी 7, इंद्रधनुष्याचे मनमोहक रंग 7, संगीताचे सूरही 7, मैफलीत वाद्य अनेक पण मेळ मात्र एक 7. जीवनरूपी संगीताच्या मैफलीचे सप्त सूर इतके सुरेल लागावेत की आयुष्याची मैफल अविस्मरणीय ठरावी. तिचा प्रारंभ मंगलमय भूपाळीने व्हावा आणि सांगता करुणोदात्त भैरवीने व्हावी. माझ्या या आजच्या मनोगताची सांगता यशपुष्प या माझ्या पुस्तकातल्या काव्य पंक्तींनी करतो. हवं असलेलं मिळणं याला भाग्य म्हणतात. हवं असलेलं मिळणं याला भाग्य म्हणतात. हवं असलेलं मिळवणं याला कर्तृत्व म्हणतात. मिळालेलं इतरांना देणं याला दातृत्व म्हणतात. आणि मिळालं त्याचा सर्वांनी आनंद घेणं याला जीवन म्हणतात. असं आल्हाददायक जीवन जगत राहू, सदाफुलीप्रमाणे सदैव फुलत राहू, सर्वांना फुलवत राहू आणि सुगंध देत राहू, घेत राहू. नमस्कार. सरांनी भाषण सुरेल केलं, म्हणजे साहित्यिक केलं तितकंच ते सुरेल होतं.
मग फक्त सरांचं भाषण सुरेल व्हावं का, तर सरांनी तसं न करता त्यांच्या सुरेल आवाजात काहीतरी छानसं गुणगुणून आम्हाला या ठिकाणी दाखवावं आणि मग आम्ही सरांचा सत्कार करू, अशी आमची एक छोटीशी रिक्वेस्ट आहे त्यांना. सरांनी एक इतकं सुरेख हे केलेलं आहे, तर त्यांनी छान गुणगुणून दाखवावं काहीतरी. काही चालेल सर. आधी दिली तर काय मजा सर. आज सूर गाण्याचा प्रसंग किंवा ही संधी आज इथे येईल असं माहिती नव्हतं. आपण सगळ्यांना आपली संस्कृत भाषा जननी आहे आनंदराव हे संस्कृत तज्ज्ञ आहेत. तर आदिशंकराचार्यांनी विरचित केलेला शिवमानस पूजा याचे काही ओळी मी संस्कृत ओळी गातो. राग आहे दरबारी आणि त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यातली प्रत्येक कृती म्हणजे आपण जी करतो ती परमेश्वराची पूजा आहे, असा त्याचा खूप सुंदर भावार्थ आहे. सहचरा प्राणाः शरीरं गृहं पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत्
कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो. सर्वार्थाने अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आज समोर होतं. हट्ट केल्याचा मला आज पहिल्यांदा आनंद झालेला आहे माझ्या आयुष्यात, की आपण हट्ट केला, कुणीतरी पटकन तो हे केला आहे आणि तो इतका सुरेख आणि कायम मनात राहणारा असणार आहे. आता या कार्यक्रमाचं आकर्षण आणि आजचे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं थोडक्यात मी माहिती सांगते. मुलाखत त्यांची घेतली जाणार आहेच, पण मुलाखतीतनं वेगळे मुद्दे तुमच्यासमोर येतील आणि तुम्हाला ते आवडतील कदाचित. मला मात्र निवेदिका म्हणून जी माहिती आहे ती सांगायला हवी आहे. श्री सुरेश हावरे प्रथितयश उद्योजक म्हणून ते सगळ्यांनाच माहिती आहेत. नागपूर विद्यापीठातून BSc टेक केमिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी घेतलेली आहे. BARCमध्ये न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे आणि वेगळंच काहीतरी इतिहास विषय घेऊन ते MA झालेत. मी कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटणार आहे की म्हणजे हे काय आहे की MA इतिहासात कसं वेगळंच आहे. म्हणजे नंतर ते घरं बांधायला उद्योजक झाल्यानंतर घरं बांधायला लागले, तर ॲफोर्डेबल नॅनो हाऊसिंग ह्या विषयात ह्या गृहस्थांनी PhD मिळवलेली आहे. नागपूर विद्यापीठाचं मेरिट स्कॉलर आणि इंजिनिअरिंगमधलं सुवर्णपदक हे मिळालेलं आहे. BARCमध्ये 27 वर्ष वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं आणि अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधनं त्यांनी आपलं काम सादर केलेलं आहे. गेली 25 वर्ष हावरे उद्योग समूह बांधकाम व्यवसायातलं नाव तर आपल्या सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. JNPTचे ते विश्वस्त आहेत. एवढं सगळं करत असताना एकदा शिर्डीला गेले मिसेस हावरेंबरोबर आणि त्या प्रचंड गर्दीत सापडले. म्हणजे धड पुढे नाही धड मागे नाही, 2 तास लाईनमध्ये 3 तास लाईनमध्ये वगैरे असं सगळं त्यांनी केलं आणि बाहेर येताना म्हणाले साईबाबांना की हे काही खरं नाही, मी काय आता परत यायचं नाही. पण साईबाबांनी तसं काय ते ऐकलं विकलं नाही. ते म्हणाले तुला यावंच लागेल बाळा, तुझं कामच करण्यासाठी तू जन्माला आलेला आहेस. म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि त्यांना ना मॅक्झिमम वेळा शिर्डीला जावं लागतं साईबाबांकडे. महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे. त्या लेवलचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. खूप ठिकाणी जातात, उद्योग प्रेरणा देणारे प्रभावी वक्ते आणि अनेक गाजलेली भाषणं असं त्यांच्या CDs आहेत. YouTubeवर पण त्यांची भाषणं आहेत. मी सांडू सरांना विनंती करते की त्यांचा एक छोटासा सन्मान करायचा आहे. तो झालेलाच आहे आपला. आता अशा माणसाला सहचारिणी कशी मिळावी की छान छान बाबा तू तुझं बाहेर करतो, मी माझं घरात करते असं नाही.
असं होतच नाही. म्हणजे तिथं ते त्यांनी 75% आणल्यानंतर ह्या 25% तिथे आहेतच. म्हणजे घर सांभाळून, घर हा स्वतंत्र विषय 100%चा, म्हणजे ते 75% काम करतात आणि ते 125% काम करतात असं मी म्हणते. कारण की माहिती आहे आपल्याला की आपलं अख्खं घर सांभाळणं ही काय परिस्थिती आहे. म्हणजे त्या 100% घर आणि 25% व्यवसाय असं 125 त्यांचं हे आहे. तर ह्या 125% बाईची ओळख फक्त 4 ओळीची आहे. ह्या महिला उद्योजक आहेत. डेली बाजार नावाचं 4 सुपर मार्केट त्या चालवतात. त्यांनी रिटेल मॅनेजमेंटची डिग्री मिळवलेली आहे, घर सांभाळून, सगळं सांभाळून. आणि विश्व मांगल्य सभा या सामाजिक संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. जोरदार टाळ्यांनी सौ नलिनी सुरेश हावरे यांचं हे केलेलं आहे, स्वागत केलेलं पाहिजे. हे सगळं आजचा जो पुरस्कार सोहळा घडतो आहे, ही पुस्तकं आल्यानंतर त्याचं पुढे काय होतं, तर आमच्याकडे या क्षेत्रात काम करणाऱ्या खूप परीक्षक आहेत. त्या परीक्षकांकडे ते पुस्तक जातं, ते पुस्तकं वाचली जातात, त्याची चर्चा होते, त्यांचे पॉईंट्स दिले जातात आणि मग हा पुरस्कार त्याच्यामधून निर्माण केला जातो. म्हणजे त्या त्या क्षेत्रातल्या विद्वान लोकांकडनं त्या पुस्तकाचं परीक्षण होतं आणि म्हणूनच हे पुरस्कार इतक्या महाराष्ट्रभर लोकांना दिले जातात. ह्याच्यामधल्या आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कथासाठी वेगळे आहेत, कादंबरीसाठी वेगळे आहेत, साहित्य ह्याच्यासाठी कवितांसाठी वेगळे आहेत. तर एक परीक्षक प्रातिनिधिक आम्ही या ठिकाणी परीक्षकांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवणार आहोत. त्या आहेत श्रीमती प्राध्यापिका प्रतिभाताई सराफ. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि परीक्षकांचं मनोगत प्रातिनिधिक सगळ्या त्यांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. माननीय डॉक्टर सुरेश हावरे सर, माननीय आनंद सांडू सर आणि सन्माननीय व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर यांना प्रतिभा सराफचा नमस्कार. मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानने हे पुरस्कार सुरू केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे असं मला वाटतं. यात काही जे पुस्तकं येतात त्यातून सर्वच पुस्तकांची काही निवड करता येत नाही, आपल्याला मोजक्या पुस्तकांची निवड करावी लागते. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त पुस्तकांना पुरस्कार देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण जेव्हा एखादं पुस्तक परीक्षणासाठी येतं, आता उदाहरणार्थ फक्त आपण कवितेचं पुस्तक धरूया, तर त्यात काही वृत्तातल्या कविता असतात, काही मुक्तछंदातल्या कविता असतात. आता वृत्तातल्या कविता असल्यावर त्यांनी वृत्त सांभाळलं आहे का हे महत्त्वाचं आहे. मग गझलचं वृत्त असेल, अभंग वृत्त असेल, जे कोणतं वृत्त त्यांनी घेतलेलं असेल ते सांभाळलं आहे का हे आपण तिथे पाहतो. आपण व्याकरण पाहतो, म्हणजे अगदीच काय रस्व दीर्घ सोडून आपण कविता लिहू शकत नाही. नंतर आपण पाहतो की कविता ह्या कविता आहेत का, की ते लेख आहेत, हेही आपण सर्व पाहतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाविन्य. आत्तापर्यंत आपण जे वाचलं आहे, जे आपण आत्तापर्यंत परत परत त्याच कविता आपल्याकडे येत आहेत का, की काहीतरी वेगळं त्यांनी दिलेलं आहे, हेही आपण त्याच्यामध्ये पाहतो. म्हणजे जेव्हा एखादं पुस्तक असतं त्यातल्या 2-3 कविता सगळ्यांच्याच चांगल्या असतात, एखाद्या कवितेतल्या 2-4 ओळी नक्कीच चांगल्या असतात, परंतु जेव्हा पुस्तकाचा विचार करतो तेव्हा जास्तीत जास्त कविता त्यात चांगल्या आहेत का हे आपण पाहतो. आणि जेव्हा आपण पुस्तकांना पुरस्कार देतो तेव्हा नुसताच कविता किंवा त्यातला कंटेंट याचबरोबर काही मार्क या पुस्तकाच्या बांधणीसाठी असतात, पुस्तकाच्या लेआउटसाठी असतात, पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठासाठीही असतात. तर हे काही मार्क आपल्याला पुस्तकं ज्याचा विचार करताना आपल्याला ठेवावे लागतात. तर या सगळ्यांचा विचार झालेला आहे. इथे जेव्हा आपण अनेक सिनेमे पाहतो, सिरियल पाहतो, नाटकं पाहतो, पुस्तकं वाचतो, तेव्हा कुठचं तरी कथानक जेव्हा एखादं वेगळं असतं
तेव्हा आपल्याला ते आवडतं. कोणालाही वेगळेपणा नेहमीच आवडतो. तर असा विचार या सगळ्या इतर पुस्तकातून केला गेलेला आहे. आपण जेव्हा अनुवादाचं पुस्तक पाहतो तेव्हा शब्दशः अनुवाद केलेला आहे की भावार्थ लक्षात घेऊन त्याचं मराठीकरण करून असं वाटतं की मराठीतूनच हे पुस्तक निर्माण झालेलं आहे हे पाहतो. हा सगळा विचार पुस्तकांच्या पुरस्कारांच्या संदर्भात केला जातो. चरित्र आणि आत्मचरित्राच्या पुस्तकात एक अतिशय वाईट गोष्ट अशी आहे, मी खूपदा अनुभवलेली आहे, की रिपिटेशन होतं एखाद्या गोष्टीचं, एखाद्या प्रसंगाचं असेल, एखाद्या माणसाबद्दलचं एखादं मत असेल, ते परत परत ते येत राहतं त्या पुस्तकामध्ये. तर हे थोडंसं टाळलं पाहिजे आणि तसं ज्यांनी टाळलेलं आहे त्या पुस्तकांचा विचार केला जातो. काही ओळी कवितांच्या पुस्तकातल्या ज्यांना पुरस्कार मिळाला आहे की नाही मला माहीत नाही, पण स्वप्नांशी बोलत बसावंसं वाटतं, स्वप्नांशी बोलत बसावंसं वाटतं, हल्ली मला एकटंच बरं वाटतं. तर या सुनीता सावंत तांबे यांच्या कवितेचं बोट धरून या संग्रहातल्या ओळी मला आवडल्यात. मला असं वाटतं की आपण आपल्यासाठी लिहितो, पर्सनल लिहितो काही, पण ते वैश्विक होत जातं. आजकाल जे काही घडत आहे त्याचं प्रतिबिंब या 2 ओळींमधून आपल्याला दिसतं. किंवा आसमंत दिसू लागे आता अंधार करडे, काळोखाची दाट छाया पसरली चोहीकडे. आपण शाळेमध्ये ज्या लयीतल्या कविता सगळ्या शिकलो तसं या लयीत आपल्याला हरवून जाता येतं. कविता झुंजारराव यांची या कवितेच्या ओळी आहेत. मला ज्या ओळींनी मी शेवट करते त्याआधी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना पुरस्कार नाही मिळाला त्यांना शुभेच्छा देते की पुढचे त्यांचे संग्रह चांगले यावे आणि त्यांनी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा. तर या ओळींनी मी शेवट करते. मुक्तछंदातल्या या ओळी आहेत. म्हणजे कसं ना की काही संग्रह फक्त पावसाच्या कवितांचे होते. तर पावसांचे वेगळे वेगळ्या आपल्याला माहिती आहे की कितीतरी छटा असतात, त्याच्यावर लिहिता येतं. किंवा आईवरच्या कविता असतात काही लोकांच्या, त्याच्यावरही खूप वेगळं वेगळं लिहिता येतं. पण एखाद्या देशावरच्या कविता असतील किंवा संविधानावरच्या कविता असतील तर त्याच्यात वेगळेपण टिकवून जर 60 कविता 70 कविता लिहिता आल्या तर मला वाटतं ती खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. या शेवटच्या उदाहरणाने थांबते की भल्या पहाटे स्वातंत्र्य दिन माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला, भल्या पहाटे स्वातंत्र्य दिन माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला, मी कैदेत आहे, मी कैदेत आहे, मी खडबडून जागा झालो, मी खडबडून जागा झालो, दूरदर्शन पाहिलं, स्वातंत्र्य दिन कडेलोट बंदोबस्तात साजरा होत होता, स्वातंत्र्य दिन कडेलोट बंदोबस्तात साजरा होत होता. या ओळी आहेत विलास गावडे यांच्या आणि त्यांच्या कवितेच्या संग्रहाचं नाव आहे देशाचं महानिर्वाण. धन्यवाद. थँक्यू. पुस्तकांवरचं मनोगतही इतकं सुंदर आणि इतकं समजून सांगणार असेल तर मराठीच्या तासाला परत बसायला मला नक्की आवडेल. धन्यवाद मॅडम. यानंतर पुरस्कार वितरण सोहळा करूया. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ना त्यांना आपण टाळ्या देऊन त्यांचं खूप खूप कौतुक करूया, कारण की ह्या टाळ्या घेऊनच ते आपापल्या घरी जाणार आहेत. तर पहिला हे आहे कथासंग्रह विभाग. लेखकाचं नाव आहे हरिश्चंद्र पाटील. मी सरांना विनंती करते की त्याने व्यासपीठावर यायचं आहे. टेंभुर्णे सोलापूर येथून ते आलेले आहेत. रात्री 12 तासाचा प्रवास, पाय सुजलेले आहेत, पण साहित्यिक चळवळीमध्ये यायचंच म्हणून ते आलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे हंबर. जगण्याचा खडतर अनुभव घेतलेल्या या कथाकाराच्या कथा वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी आहेत. कथेतील सखोलता आणि सांगण्याची पद्धत एक ग्रामीण नितळता त्यामध्ये आहे. म्हणून प्राध्यापक राजेंद्र दासांसारख्या ज्येष्ठ साहित्यिक या लेखकाच्या कथेला लाजवाब म्हणतात. संथ वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातील एक अशांत नदी वाहत आहे हे जाणणारा तो लेखक आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री हरिश्चंद्र पाटील.
हा विशेष उल्लेखनीय पुरस्कार होता. नंतर कथासंग्रहामध्ये उल्लेखनीय पुरस्कार श्रीमती लताताई गुठे, मुंबई. कथासंग्रहाचं नाव आहे सोलमेट. समाजात वावरताना अनेक घटना प्रसंग आपल्या डोक्यात राहतात. लक्षात राहिलेले कथाबीज मनात असलेले स्त्री पुरुषांच्या प्रथमेतून ते कथेत उतरते. माणसाला जगणं शिकवतं की सात्विक प्रेमभावना हे सर्व सुखाचा मूलाधार आहेत आणि प्रेमाचं बीज म्हणजेच सोलमेट. लताताई कवयित्री आहेत आणि जे सांगायचं ते कवितेत नाही मावलं की ते त्या कथेत मांडतात. लताताईंची आणखीन एक ओळख त्या मुंबई कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सक्रिय आवडत्या अध्यक्ष आहेत. मी आवडत्या मुद्दाहून म्हणते कारण की त्यांच्या लक्षात नावं राहतात छोट्या छोट्या विभागातल्या लोकांची, पण आम्हाला त्या ओळखतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये. धन्यवाद लताताई. नंतरचं नाव आहे श्री दत्तात्रय सैतवडेकर, मुंबई चेंबूर. पुस्तकाचं नाव आहे ब्रेकिंग न्यूज. एक संवेदनशील कवी, कथालेखक, संयोजक अशी त्यांची ओळख आहे. विनोदी कथालेखन हे एक आव्हान असतं. एक वेळ गंभीर कथा लिहिता येऊ शकते, पण विनोदी कथेचा बाजच वेगळा. रोजच्या जगण्यातल्या विविध अनुभवांवर या कथांची गुंफण आहे. त्यात त्यांचा कल्पनाविलास आहेच, थोडीफार अतिशयोक्ती पण आहे, पण वर विनोदाची फोडणी आहे. झापूरजा या त्रैमासिक संपादनाची जबाबदारी सैतवडेकर करत असतात. चेंबूरमध्ये त्यांना अतिशय सन्मानाने ओळखलं जातं. सैतवडेकरांचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचं नाव आहे श्रीमती वर्षा किळे कुलकर्णी, नागपूरहून आलेल्या आहेत. ह्या पुस्तकाचं नाव आहे ट्रोलधाड. आपल्या सूक्ष्म अवलोकनामुळे जागोजागी विखरलेले प्रश्न त्यांना खुणावतात आणि म्हणूनच समाजातील विविध विषयांना त्यांनी लेखनातून स्पर्श केलेला आहे. उत्कंठा, औत्सुक्य, क्षणाक्षणाला वाढवत जाणारी कथा त्या लिहितात. मात्र त्या प्रश्नांचं रूप दाखवताना त्याची उत्तरं कशी शोधायची याचा सकारात्मक दृष्टिकोन त्या देतात. आत्ता सकाळी त्या भेटल्या तेव्हा त्या म्हणाल्या की पुस्तकाला बक्षीस मिळालेले हा आनंदाचा भाग आहेच, पण अशा पुस्तक पंढरीमध्ये आणि मुंबईमध्ये मला यायला मिळालं. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं हेच लेखकाचं खरं यश. आणि त्यांचं म्हणणं अतिशय खरं आहे की त्यांचं पुस्तक खूप ठिकाणी जाणार आहे. वर्षाताई, परत एकदा अभिनंदन. पुढील विभाग कविता संग्रह विशेष उल्लेखनीय पुरस्कार आहे श्री विलास गावडे. नवीन पनवेलमधनं ते आलेले आहेत. आता त्यांनी ज्या ओळी सांगितल्या, देशाचे महान निर्वाण या कविता संग्रहामधल्या त्या ओळी होत्या. मनातून शब्द निघतात, त्याच्या ओळी घेऊन त्या मेंदूत शिरतात. सटासट धरली जाते, लेखणी नर्तन करते, त्यातून झिरपत जाणारी शाई आणि सादर होतात निरनिराळ्या कविता. असे वेगळे लिहिणारे विलास गावडे यांची 6 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय कामगार आणि व्यवस्थापन, त्यांचे संबंध आणि संघर्ष याविषयी 3 कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. गावडे सरांचं मनपूर्वक अभिनंदन. उल्लेखनीय श्री संदीप गवई, मेहकर, जिल्हा बुलढाणाहून ते इथे आलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे बापाचे पाय आणि उगवलेली माती. मातीचा गाव, मातीची आज गातो गोड गाणी, नाहीतर कुणीतरी मातीचं सोयरा आणि आभाळवणी असे व्यवसायाने शिक्षक आणि कथा कवितेत रमलेले हे गुरुजी आहेत. मी तुमच्यात उगवलो आणि तुम्ही माझ्यातून उगवत आहात असं सुंदर शीर्षक त्यांच्या कवितेचं आहे. निसर्ग, झाडे, पाने, फुले ह्यासाठी तरल कविता लिहिणारा हा कवी. सगळ्यांच्या आठवणीत राहणारे बापाचे पाय आणि उगवलेली माती. गवई सरांचं खूप खूप अभिनंदन.
अविनाश सांगोलेकर हे येऊ शकणार नाही आहेत, ते पुण्याचे आहेत. अविनाश पासष्टी असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. प्राचार्य डॉक्टर अविनाश सांगोलेकर हे गझलकार सुरेश भट आणि डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या सहवासात राहिलेले आणि मार्गदर्शन लाभलेले कवी आहेत. वयाच्या 65व्या वर्षात प्रवेश करताना 65 गझलांची ही अविनाश पासष्टी गझल चिंतनात आणि संशोधनात रमलेला हा कलंदर कवी असं त्यांना अरुण म्हात्रे यांनी त्यांना शाबासकी दिलेली आहे. सांगोलेकर सरांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर येणार आहेत श्री सूर्यकांत मालुसरे. नाही सॉरी सर, थांबा सर, एक मिनिट हे झालं, पेज नाही हे झालं. यानंतर आहेत श्रीमती कविता झुंजारराव, दहिसरहून आलेल्या आहेत. पुस्तकाचं नाव आहे कविता मनातली. कविता हा प्रकार ज्यांच्या वाट्याला येतो ते खरंच भाग्यवान असतात. कविता लिहायला मनाचं कवळेपण, उत्कटता आणि भारावून जाणं हेच लागतं. काळजाचे विदीर्ण होणे, हेलावून जाणे हे सगळे आवश्यक गुण त्यांच्या कवितेत आहे. कविता वाचताना तरल नोंदी अतिशय जाणवतात. संपूर्ण कविता लय असणारी आहे. कविता ताईंचे मनपूर्वक आभार. यानंतरचे पुरस्कार आहेत बालसाहित्य. प्रथम आहे विशेष उल्लेखनीय श्री विनोद गायकर, मुंबईहून आलेले आहेत. वेणूच्या गोष्टी, त्यांनी लेखीकरता गाणी गोष्टी लिहिता 4 भागात वेणूच्या गोष्टी लिहिली. ती वेणूही आज या ठिकाणी आलेली आहे, जी एवढी भाग्यवान आहे की घरातच बाबा कवी आहेत आणि गोष्टी सांगणारे आहेत. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी असंख्य पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. गायकर सरांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या लेखीचंही. तिला अशाच कविता पुढे ऐकायला मिळाव्यात अशी आम्ही अपेक्षा करतो. नंतर बालसाहित्यामध्ये उल्लेखनीय आहेत श्री संजय गोराडे, नाशिकहून आलेला आहात आपण. कोवळे कोंब असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आजकाल मुलं मोबाईलच्या प्रेमात असतात, तो बाजूला ठेवायचा असेल तर एक चांगलं पुस्तक हवं म्हणून त्यांनी बालकथा लिहिल्या. आणि कुठल्याही गुणांवर विजय कसा मिळायचा ह्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या कवितेत मिळते. कोवळे कोंब हे सार्थ शीर्षक त्यांनी दिलेलं आहे. गोराडे सरांचे खूप खूप आभार. श्रीमती जया सुधाकर पाटील, मुंबईहून आलेला आहात आपण. पुस्तकाचं नाव आहे चिमुकले जगत. आकाशात आजी जात्यात बर्फाचे खडे भरते काय, आभाळाच्या चाळणीतून पाऊस खाली गळतो काय, किंवा झाडाचे पण कधीच नाही का गो पाय दुखत आई, ऊन पावसात वादळात एकाकी उभे राहतात, किंवा प्राण्यांच्या संमेलनात मुंगीने म्हटले ईशस्तवन आणि वनराजाने केले दीपप्रज्वलन. किती सुंदर संकल्पना आहेत. छोट्या छोट्या मुलांना त्या संकल्पनेतनं खूप आनंद मिळावा अशा ओळी त्या ठिकाणी आहेत. हे वाचताना आपणही त्यांच्या वय विसरतो. यानंतर श्री सूर्यकांत मालुसरे, मुंबई इथून आलेले आहेत. अक्षरांची कविता असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. अक्षर ओळख आपण सगळेच पाटीवर गिरवत असतो, पण मालुसरे सरांनी अक्षराची ओळख काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलेली आणि करवून दिलेली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळख करून देताना प्रभू श्रीराम विठोबा या दैवतांच्या बरोबरीने त्यांनी मुंबईच्या सूतगिरण्यांचीही माहिती दिलेली आहे. अतिशय वेगळा आयाम त्यांच्या कवितेचा आहे. आणि विशेष म्हणजे तिरंगी राष्ट्रध्वजाच्या रंगाचीही ते सोप्या पद्धतीत ओळख करून देतो. मालुसरे सरांचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचा विभाग आहे कादंबरी. विशेष उल्लेखनीय श्री सुभाष ढगे पाटील, इस्लामपूर जिल्हा सांगलीहून ते आलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे लढवय्या.
सद्य परिस्थितीत जगण्याच्या आव्हानांना कसे तोंड द्यावे, कशी मात करावी याचे मार्गदर्शन करणारी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जीवनावर ही कादंबरी आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून सत्यशोधक समाजाचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास यामध्ये आहे. धरणग्रस्तांच्या समस्यांचा त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. नागनाथ अण्णांना वेळोवेळी आव्हानांना कसं सामोरं जावं लागलं त्याचाही रसग्रहण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पाटील सरांचे खूप खूप आभार. नंतर उल्लेखनीय कादंबरीमध्ये प्रथम आहे श्री प्रकाश पाटील. आपण पालघरहून आलात. पुस्तकाचं नाव आहे काश्मीर कनेक्शन. इतिहासापासून वर्तमानाचे संदर्भ देणारी, सृष्टी सौंदर्य आणि अनेक व्यक्तिचित्रणाची सुंदर रेखाटणी करणारी ही कहाणी आहे. ओघवत्या भाषेत लिहिलेली संघर्षाची काल्पनिक कादंबरी वाचकाला खूप खिळवून ठेवते. प्रकाश पाटील सरांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर डॉक्टर उर्मिला चाकूरकर, पैठण औरंगाबाद इथून त्या आलेल्या आहेत. हिप्पोक्रेटसची शपथ असं एक वेगळंच पुस्तक त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. जगण्याच्या कोलाहलात सारी क्षेत्र गढुळलेली असतात, तरीही सत्सद्विवेक, बुद्धी आणि समर्पण भाव, आदर्शवाद मनात असणार तर ही चित्रण करणारी कादंबरी आहे. लेबर रूम, जिथे एक जीव जन्माला येतो त्यावेळेच्या संबंधित प्रतिक्रिया लेखिकेने संवादी शैलीत मांडलेल्या आहेत. अतिशय वेगळ्या स्वरूपाचं हे पुस्तक आहे. स्वतः डॉक्टर असूनही आपल्या आईंना वेळ देता येत नाही, एक खंतही त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांचं खूप खूप अभिनंदन. संकीर्ण साहित्य पुरस्कार विशेष उल्लेखनीय डॉक्टर शिरीष भावे, पुणे येथून ते आलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे शब्द चिरोटे. चिरोट्यांची परात घेऊन डॉक्टर शिरीष भावे पुण्याहून आलेले आहेत. नर्मविनोदाच्या साह्याने रोजच्या आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित असं त्यांचं पुस्तक आहे. लहानपणी लिंबूटिंबू वयातल्या गोष्टीपासून ते अक्कलखाती जमापर्यंत अतिशय सोप्या शब्दात विनोदावरच त्यांनी चिंतनात्मक असा अनुभव लिहिलेला आहे. त्या मसाल्यामध्ये चिरोट्यात वाचकांना नक्कीच अनुभवायला मिळतील. वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे ते मनोज्ञ झालेले लेखक आहेत. विशेष उल्लेखनीय श्रीमती स्वातीताई काळे, मुंबई. गोष्टी पलीकडचे महाभारत असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो. पुढे वयाबरोबरच वाचन आणि दूरदर्शनवरे महाभारत पाहताना आपल्या विचारांना एक चालना मिळते. त्याचा एक वेगळा विचार त्यांनी ह्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. नागपूरहून कायद्याची पदवी दिल्यानंतर सरकारी नोकरीत स्थिरावल्या, पण बरोबरीने सौंदर्यशास्त्र नागपूरहून कायद्याची पदवी दिल्यानंतर सरकारी नोकरी स्थिरावल्या, पण बरोबरीने सौंदर्यशास्त्र, पुरातत्वशास्त्र, इंडियन मायथॉलॉजी यात रस घेत त्यांनी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला. त्या थांबतील कसल्या, गंमत पुढेच आहे. मुळातल्या त्यांच्या आवडीमुळे त्यांनी कथकली नृत्यात विशारद झाल्या आणि शासनाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत असताना सध्या सगळ्यांना घाबरवणाऱ्या विषयावर त्या काम करतायत, तो म्हणजे GST. GSTमध्ये त्या सह आयुक्त म्हणून आहेत. या बाईंचे आयाम खूप वेगवेगळे आहेत. त्याच्यातले GST सगळ्यात हायलाइटेड आहे, कारण की मी स्वतः खूप घाबरते त्या गोष्टीला. स्वाती त्यांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन. संकीर्ण साहित्यामध्ये उल्लेखनीय आहे डॉक्टर प्रेमनाथ रामदासी. यशवंतनगर, माळशिरस. पुस्तकाचं नाव आहे फ्युचर मॅन. विज्ञान कथा असली तरी ती मानवी स्वभावाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणारी मानवकथा आहे. विज्ञानातील संकल्पनांचा स्वार्थाकरता वापर केल्याने नकळत माणूस पण तुटत चाललेले आहे. माणसाला उपजत असलेली लालसा, त्यातून निर्माण होणारी दुःखे आणि निराशा, यामुळे होणाऱ्या शोकांतिकेची दुसरी बाजू या कथातून पुढे आलेली आहे. या कथा अंतिम माणूसपणच श्रेष्ठ आहे असा निष्कर्ष काढतात.
लहान थोरांनी वाचावा असा हा भन्नाट सायन्स फ्रिक्शनचा खजिना आहे. यानंतरचा पुरस्कार आहे श्री प्रथम म्हात्रे. कोंडगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून आलेले आहे. पुस्तकाचं नाव साता समुद्रापार. आपण थांबा सर. कधी थरारक तर कधी सुखकारक असे हे बोटीवरचे अनुभव असलेलं पुस्तक आहे. एखादा प्रवास वर्णन वाचावं असं वाटतं. ही कादंबरी नाही, मर्चंट नेव्हीत गेलेला कुटुंबातला हा पहिला मुलगा. समुद्र आपल्याला कसे विशाल बनवतो आणि खोल बनवतो आणि तरंगासारखे तरल बनवतो याचे आत्मकथन म्हणजे हे पुस्तक आहे. समुद्रावर असताना, रात्रीचे वर्णन करताना आणि घराची खूप आठवण झाल्यावर लेखणीला आपोआप भरती यावी असे हे ललित लेखन आहे. म्हात्रे सरांचं खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे, काय सीन आहे. नायगावकर सर जर म्हात्रे सरांचा फोटो काढत असतील तर हे पुस्तक विकतच घेतलं पाहिजे आता. इतकं कौतुक फक्त नायगावकर सरच करू शकतात. पण म्हणजे असं कोणी नाही करणार की चटकन उठून मला वाटलं म्हणून मी जाऊन फोटो काढला. ह्यासाठी नायगावकर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता संकीर्ण उल्लेखनीय आहेत श्री जी. पाटील, नौपाडा, ठाणे. पुस्तकाचं नाव आहे फाटक्या कपड्यातला बाप. अफाट दारिद्र्य, पदोपदी संघर्ष करीत असलेल्या आईवडिलांबरोबर लहानपण, फी भरणं शक्य नव्हतं म्हणून शाळा सोडावी लागली आणि पोटासाठी शेतमजूर म्हणून काम करावं लागलं. 20व्या वर्षी एका कापड गिरणीत तात्पुरती नोकरी लागली. पुढे रेल्वेत कॉन्स्टेबलची नोकरी लागली. शिक्षणाची अतिशय आवड याच ध्यासातून नोकरी करताना सकाळी शाळा आणि मॅट्रिकपर्यंत, पुढे कॉलेज, BA LLB झाल्यावर त्याच खात्यात सरकारी वकील आणि नंतर स्पेशल मॅजिस्ट्रेट म्हणून निवड. हा RPF खात्यात घडलेला इतिहास आणि ह्या जाणीव संघर्षांची आत्मकथा म्हणजे फाटक्या कपड्यातला बाप. अतिशय उल्लेखनीय असं हे व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्यांनी परत एकदा सरांचं. धन्यवाद सर. श्री सचिन वसंत पाटील आलेले नाही. कर्नाळा, तालुका मिरज. पुस्तकाचं नाव आहे पाय आणि वाटा. आयुष्याची 20 वर्ष पायावर चालणं, खेळणं, धावणं आणि अचानक अपघाताने पुढील 20 वर्ष अंथरुणावर खिळून राहणं. मणक्याचा चुरा होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं असलं तरी आतला आवाज सांगत होता, उठ, तुला उभे राहायला हवं. त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली. जितकी संकटं मोठी तितका माणूस मोठा. बसता येत नाही म्हणून कुशीवर झोपून लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून ऐकू येणारा सुखाच्या पोटातला कारुण्याचा स्वर हा त्याने पुस्तकात शब्दबद्ध केलेला आहे. त्यांच्यासाठी, पाटील सरांसाठी जोरदार टाळ्या. मला सांगा, एका कुशीवर वळून पुस्तक वाचता येत नाही, ह्या सद्गृहस्थाने ते लिहिलं आहे आणि त्याला या ठिकाणी आपण बक्षीस पण दिलेलं आहे. आपण त्यांच्यापर्यंत हे पोचूया. नंतरचं नाव आहे श्रीमती अंजली अमोनकर. अच्छा, त्यांची तब्येत ठीक नाही. मिरामार, पणजी, गोवा असं तिथून त्यांचं पुस्तक आलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे मनातले. सागराप्रमाणेच अथांग व्याप्ती असलेल्या आपल्या मनात विचारांच्या लाटा कायम उसळत असतात. त्या असतातच, त्या कधी गंभीर, संथ अशा असतात, कधी त्या रौद्ररूपी पण असतात. अशा लाटांचा हा ललित लेखसंग्रह अगदी गप्पा मारल्यासारखा वाटतो. लेखिकेचं हे 14वं पुस्तक आहे. अमोणकर मॅडमसाठी टाळ्या.